श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर पंढरपूरचं दृश्य आहे ते दिसतं. पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती आहे ते आपल्या डोळ्यासमोर येते. पंढरपूरचे विठ्ठल म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचं ते रूप आहे. आपल्याला आषाढी एकादशी ही वर्षातून येणारी सर्वात मोठी ही एकादश आहे. याच एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. तर या एकादशी दिवशी आपल्याला आपल्या घरी कशा पद्धतीने आपण विठ्ठलांची सेवा आहे ती आपण आपल्या घरी करू शकतो. तर या दिवशी आपण काय करायचं आहे की विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू. तर आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची जर मूर्ती जर असेल तर आपण त्यावरती ही सेवा करू शकतो. नसेल तर आपण भगवान विष्णूंची जरी आपल्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची सेवा करू शकतो. नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्णाची आहे ती मूर्ती ही प्रत्येकाच्याच घरात असते. कारण प्रत्येक मुलीला लग्नामध्ये बालकृष्णाची मूर्ती आहे ती तिचे आईवडील हे देतातच. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्णाची ही मूर्ती असते म्हणजे असतेच. तर आपण बालकृष्णाच्या मूर्तीवरती ही सेवा आहे ती करू शकतो. कारण बालकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल. तर आपण या दिवशी कोणती सेवा करायची आहे किंवा कशा पद्धतीने पूजा करायची आहे. तर या दिवशी आपण प्रथम आपलं घर आहे ते सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा दिवस म्हणजे अतिशय खूप असा अनन्यसाधारण असा महत्त्व असलेला हा दिवस आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या ज्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे त्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक आहे ते कुंकवाने काढायचं आहे. त्याचबरोबर उंबऱ्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि आपल्या घरातील आपण देवांची पूजाही करून घ्यायची आहे. आणि नंतर आपण एका पाटावरती किंवा तुम्ही देवघरामध्येच बालकृष्णांची मूर्तीची पूजा करून मांडली तरी चालू शकते. जर तुम्हाला जर सेपरेट जर पूजा मांडायची असेल तर एक पाट घ्यायचा आहे. त्यावरती भगवान विष्णूंना आवडतं जो रंग आहे तो पिवळा, त्याचं जे म्हणजे त्या पाटावरती पिवळं वस्त्र आहे ते आपल्याला अंतरायचं आहे. छानपैकी असं पाटाच्या भोवतणी छान अशी सुंदर रांगोळी आहे ते काढायचे आहे. दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. प्रथम गणपतीची एक सुपारी म्हणून किंवा गणपतीची मूर्ती असेल तर त्यांची स्थापना आहे ते आपल्याला अभिषेक गणपतीच्या मूर्तीवरती घालून ओम गणपते नमः म्हणत अभिषेक घालायचा आहे. आणि गणपतीच्या जी मूर्ती आहे तिला थोडेसे तांदूळ ठेवून त्याची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे उजव्या बाजूला. आणि यानंतर आपल्याला त्यांना स्थापना करून झाल्यानंतर पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तोही आपल्याला दाखवून त्यांना घ्यायचा आहे. आणि यानंतर आपण जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ती घ्यायची आहे आणि या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक हा आपण कशाने घालायचा आहे? दूध. आपल्याकडे जर केशर जर असेल तर त्या दुधामध्ये थोडंसं केशर आहे ते टाकायचं आहे. नसेल आपल्याकडे केशर तर त्या दुधामध्ये थोडी हळद आहे ते आपल्याला टाकायची आहे. आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला थोडं आधीगर पाण्याने आणि नंतर त्या हळद मिश्रित असलेल्या दुधाने अभिषेक आहे तो घालायचा आहे आणि नंतर पाण्याने. पण हे जो अभिषेक घालत असताना आपण विठ्ठल विठ्ठल या नामाचा जप करतच हा अभिषेक आहे तो आपल्याला घालायचा आहे. आणि किंवा आपण जे पुरुष सूक्त आहे हे पुरुष सूक्त म्हणतही जरी अभिषेक घातला तरीही चालू शकतो किंवा विठ्ठल विठ्ठल या नामाचा जप करत अभिषेक घातला तरीही चालू शकतो. अशा पद्धतीने छान असं त्यांना अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे. यानंतर त्यांची जी मूर्ती आहे ती जागेवरती स्थानापन्न करायची आहे. त्यांना छानपैकी अत्तर बित्तर छान लावायचं आहे. आणि जर बाळकृष्णाच्या जी मूर्ती आहे त्याची जे वस्त्र आहेत ती आपल्याकडे असतात तर ती वस्त्र आहेत ती छानपैकी त्यांना त्या दिवशी घालायची आहेत. त्याचबरोबर या दिवशी विशेष असा त्यांना सर्वात आवडतं म्हणजे तुळस. ह्या तुळशीच्या पानांची माळ आहे ती आपल्याला या दिवशी त्यांना घालायची आहे. तर आता ही तुळशीची पानं आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत मंगळवारी. आणि ह्या ज्या तुळशीच्या पानांची तुम्ही 11 पानांची किंवा 21 पानांची तुमच्या इच्छेनुसार आपण करू शकतो. आपल्याला जेवढं करणं म्हणजे जेवढ्या पानांची माळ करणं शक्य होईल तेवढी अशी छान अशी सुंदर अशी माळ आहे ती त्यांना अर्पण करायची आहे. पिवळ्या रंगाचं जे फूल आहे ते त्यांना अर्पण करायचं आहे.
यानंतर पिवळ्या रंगाचं फूल अर्पण केल्यानंतर त्यांना आपण नैवेद्य म्हणून एक फळ असं ठेवायचं आहे, ते म्हणजे आपण पिवळं फळच ठेवायचं आहे, ते म्हणजे केळी. आणि त्याचबरोबर मिठाई किंवा तुम्ही घरी जरी शिरा बनवला तर त्यामध्ये थोडंसं केशर टाकून पिवळ्या रंगाचा बनवायचा आहे आणि हा प्रसाद म्हणून त्यांना ठेवायचा आहे. आणि त्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही, कारण तुळशीपत्र नैवेद्यावरती ठेवल्याशिवाय भगवान विष्णू हे प्रसाद ग्रहण करत नाहीत. म्हणून त्यांना प्रसाद दाखवताना आपण त्यावरती पत्र आहे ते आवर्जून आहे ते लक्षात ठेवून हे ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी पूजा आहे ती आपल्याला संपूर्ण पूजा आहे ती मांडून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पूजा आहे ती करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपण भगवान विष्णूंच्या नामाचा, विठ्ठल विठ्ठल या नामाचा नामस्मरण, अखंड नामस्मरण दिवसभर आपण सतत आपल्या मनामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती किंवा विठ्ठलांची जी मूर्ती आहे ती डोळ्यासमोर आणायची आणि त्यांचं नामस्मरण आपण अगदी काम करत करत सुद्धा नामस्मरण केलं तरी चालू शकतं आपलं काम. आणि त्याचबरोबर नामस्मरण म्हणजे आपलं कामही होऊ शकतं आणि नामस्मरणही होऊ शकतं. अशा पद्धतीने छान अशी सुंदर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूजा झाल्यानंतर आरती आहे ती करून घ्यायची आहे. विठ्ठलांची जी आरती आहे ती आपल्याला पहिल्यांदा गणपतीची आरती, नंतर विठ्ठलांची आरती आहे ती म्हणायची आहे, नंतर स्वामींची आरती आहे ती आपल्याला बोलायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आपण सर्व घरातून धूप आहे तो फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी शक्ती आहे, जी नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरात असेल ती सर्व काही बाहेर जाईल आणि आपल्या तोंडातून जे आपण जी आरती केलेली आहे, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण झालेलं आहे, याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आहे, सकारात्मकता ज्या लहरी आहेत त्या प्रवाहित होतील आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम आणि अडचणी होणार नाहीत. कसलेच अडचण आणि कसलेच प्रॉब्लेम आहे हे होणार नाहीत. आपण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता या दोघांचे वास आपल्या घरामध्ये राहतील आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे कसलेच अडचणी आणि कसल्याच प्रॉब्लेम आहेत ते येणार नाहीत. तर या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने पूजा आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने भगवान विष्णूंची पूजा अर्चा आणि सेवा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. या दिवशी आपण आपल्या इच्छेनुसार, आपल्या यथाशक्तीनुसार दान आहे ते करायचं आहे. तुम्ही फळं दान करू शकता किंवा पिवळ्या कलरची एखादी वस्तू किंवा असं पिवळं असं तुम्हाला असं काही मिठाई असं आपण दान करू शकतो. आपल्या यथाशक्तीनुसार आपण दान करायचं आहे, कारण दान धर्माला अतिशय असं महत्त्व आहे. जेवढं आपण दान करू तेवढंच तितक्या कितीतरी पटीनं आपल्याला पुण्य आहे ते मिळतं आणि आपल्या इच्छा आणि मनोकामना ह्या सर्वांच्या पूर्ण व्हाव्या अशी मी विठ्ठलांच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.